शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरा, ज्याच्यावर अन्याय झाला त्या अन्यायासाठी पुढाकार घ्या. परंतु गाडगे महाराजांचे विचार हे जिवंत राहिले पाहिजेत. आणि ज्या गाडगे बाबांनी तुकडोजी महाराजांनी जे प्रबोधन केलं, गावागावात जाऊन लोकांना मार्गदर्शन केलं, ते विचार आज शिवसेनेच्या माध्यमातून आणि भव्य खंजिरी स्पर्धेच्या माध्यमातून जनतेपर्यंत गेले पाहिजे. हा एक पहिला आगळा वेगळा कार्यक्रम मला वाटते कोणत्या राजकीय पक्षाने जर राबवला असेल तो शिवसेनेनं राबवला. म्हणजे शिवसेना म्हटली की रस्त्यावर उतरणं काम, मग तोडफोड असू द्या, रस्ता रोको असू द्या, जनतेसाठी भांडणं असू द्या. परंतु कालांतरानं आपले पूर्वजाचे विचार बदलत चालले. नवीन पिढी जन्माला आली आणि नवीन पिढीला जे आपल्या पूर्वजांनी काय केलं, जो हा इतिहास बदलण्याचं कार्य जे चालू आहे, आणि नवीन पिढीला इतिहास माहीत असला पाहिजे म्हणून ह्या कार्यक्रमाचं आयोजन खऱ्या अर्थानं गोपाल भाऊनं भानुदास भाऊच्या माध्यमातून ही कल्पना घेतली आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. तुम्ही बघा, या कार्यक्रमाला राजकीय पक्षाने या ठिकाणी सुरुवात केली. कोणतंही चांगलं कार्य असू द्या ते शिवसेनेनंच आतापर्यंत हाती घेतलं आणि त्याची पुनरावृत्ती दुसरे पक्ष करतात. हा कार्यक्रम पाहून दुसऱ्या पक्षावाले कदाचित काही दिवसात अशा कार्यक्रमाला सुरुवात करतील. म्हणून हा एवढा चांगला कार्यक्रम, आणि एवढ्या कार्यक्रमात 3 जरी वाजले तरी आपल्या लोकांची उपस्थिती, खास करून ज्येष्ठ लोकांची उपस्थिती, तरुणाची उपस्थिती पाहून खरं तर मन भारावून गेलं. कारण की तशी आम्हाला सवय रातभर जागायची काही हे नाही आहे, परंतु एवढा शांतमय कार्यक्रम, कारण की कार्यक्रम संपला, आभार प्रदर्शन झाले की कोणी बक्षिसाला थांबत नाही, कोणी मग तो राजकीय नेता असू द्या का, कार्यक्रम संपला म्हटले की लोक उठले गेले घरी. परंतु एवढा कार्यक्रम शेवटच्या क्षणापर्यंत आवर्जून सर्वांनी इथं थांबणं, ऐकणं, खरी हे शिस्त जे आहे, हे जे विचार आहे, हे तुकडोजी महाराजांच्या विचाराचे प्रेरित असलेले लोक या ठिकाणी आहेत. तरी आज या ठिकाणी मला आयोजकांनी मला बोलावलं, जो मान सन्मान दिला त्याबद्दल सर्व जिल्ह्याच्या शिवसेनेचे मी मनापासून हृदयापासून आभार मानतो. आमचे भानुदास भाऊचे सुद्धा मानतो आणि सर्व या गावकरी लोकांनी जे सहकार्य केलं, सगळ्या येणाऱ्या लोकांची भोजनाची व्यवस्था केली, राहण्याची व्यवस्था केली, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवंदन होणार आहे, त्यासाठी सर्वांनी आपापल्या जागी उभं राहायचं आहे. तत्पूर्वी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार, ती वाणी या जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये जावी या अपेक्षेनं हा कार्यक्रम ज्या शिवसेना पक्षानं घेतला, जे नेते मंडळी पुढे आली, खऱ्या अर्थाने गुरुदेव सेवा मंडळाचा एक शिपाई म्हणून, दास म्हणून, एक प्रचारक म्हणून माझंही काही कर्तव्य आहे. बापू, हा कार्यक्रम, या कार्यक्रमातून काय फलश्रुती होईल तो भाग वेगळा, पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून 2 लोकांनी भजन स्पर्धा घेण्याचं निश्चित केलं आहे. ते वैयक्तिक म्हणजे आमचे दिवाकररावजी पाटील गावंडे यांनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्पेशल कार्यक्रम सांगवी मेळला घेतो म्हणतात, एक किल्लाऱ्या कार्यक्रमामध्ये होणार आहे. ही याची फलश्रुती आहे. दुसरी फलश्रुती हे आहे की प्रत्येकापर्यंत ग्रामगीता गेली पाहिजे. आजकाल हार, तुरे, बुके, शाल, अमुक टमुक, पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता एक संजीवनी बुटी प्रत्येकाच्या घरी गेली पाहिजे. ती काही रद्दीत विकल्या जात नाही, फेकून दिल्या जाते. ते वाचेल, त्याचा घर आणि त्याचा संसार स्वर्गमय होईल, ही दुसरी योजना यांनी राबवली. आणि म्हणून हा एवढा मोठा भव्य दिव्य तुम्ही कार्यक्रम केला. माझी तुम्हाला विनंती आहे, अकोल्याच्या आश्रमामध्ये सुंदर असा अधिक मास सुरू झालेला आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं तुमचं ऋणमुक्त करण्यासाठी मग या जिल्ह्याचे नेते आदरणीय नितीन बापू असतील, जिल्हा प्रमुख गोपाल दादा असतील, त्याचे मुकेश दादा, विकास दादा, या 1 डझनभर टीमचं गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये आमचाही आदर सत्कार
तुम्ही स्वीकारावा अशी एक जिल्ह्याचा प्रचारक म्हणून विनंती करतो. ती तारीख वेळ ठरवून फक्त 1 तास आम्हाला सगळ्यांनी द्यावा आणि अकोल्यात तो कार्यक्रम होईल अशी सूचना करतो. फार सुंदर नियोजन केलं, शब्दात वर्णन होत नाही, हृदयात आम्ही टिकून ठेवणार आहोत आणि अखंड ज्योत तुमच्या पाठीशी उभी राहील असं आश्वासित करतो. गुरुदेव ही इच्छा पूर्ण करो अशी अपेक्षा करतो. सावधान, राष्ट्रवंदना सुरू करे. तना माना धना से सदा सुखी हो भारत देश हमारा. सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. हो या देश की माता मंगल कीर्ति कराने. सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो यह देश की जनता जीवन सुख सजवाने. रंगराव पंडित भिकारी सबको सुख दिलवाने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. स्पृश्य हटे यह सारा देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही शत्रु को दशाने. टुकड़िया दास कहे स्फूर्ति हो सबको स्फूर्ति कराने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश हमारा, भारत देश हमार. आभार प्रदर्शनातून महिला मंडळ सुटलेला आहे. त्या महिला मंडळांचे सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या गावातल्या प्रत्येक माणसाचे आभार मानतो. चुकलं असेल आमच्या नावाने. आणि चोपदार म्हणून आले होते त्यांची सुद्धा आभार मानतो. या गावातला बच्चा भीमरावजी कामटे दादा चोपदार यांचे आभार मानतो. या गावातला बच्चा या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने राबला. त्या